आज जरी मी एका फौजीची बायको असली, पण त्याआधी एका शेतकऱ्याची मुलगी आणि आज शेतकऱ्याची सून आहे. त्यामुळे अशी कामं करणे काही विशेष नाही आहे. लग्नाआधी आई पण मग घरीच मिरची पावडर बनवायची आणि लग्नानंतर मी पण घरीच मिरची पावडर बनवतो. त्यासाठी आज अंघोळीच्या आधी म्हटलं सगळे घरातले क्लिनिंग करून घेतली आणि पहिले सर्वात आधी काम म्हटलं या मिरच्याईले उन्हात वाळत टाकायचं. तशी मी तिखट म्हटल्यावर मला जरा मिरची पावडर जरा जास्तच लागते. म्हणून आपल्या घरच्या मिरची पावडरमध्ये जे मजा आहे ना, त्या दुकानच्या मिरची पावडरमध्ये नाही आहे. म्हणून मी नेहमी घरीच मिरची पावडर बनवतो. नंतर घरातले क्लिनिंग आपटून पहिले आंघोळ करून घेतली, देवपूजा करून घेतली. नंतर वरण भाताचा कुकर लावला आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. सर्वात आधी आपलं पीठ मळून घेतलं, कारण आज जेवणात बनवायचं होतं मटर मशरूम, नंतर वरण भात, पोळी आणि आपला सलाद. अशा प्रकारे सिंपल जेवण बनवून घेतलं होतं आणि छान प्रकारे भाजी झाली होती. मस्त दुपारचं जेवण आटपून आपल्या बायाच्या मागं तर दिवसभर कामं असतात, कधीच आराम नसते. आज दुपारी होतं की नवऱ्याची फरमाईश होती की मला गाजराचा हलवा पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी गाजराचा हलवा बनवायचा होता. तर पहिले स्वच्छ गाजर धुवून घेतले होते, नंतर त्याला किसायला घेतलं. अशा प्रकारे ते गाजर किसून झाले होते. म्हटलं चला आज मस्त गाजराचा हलवा बनवू छान प्रकारे. या गाजराला घरात नेतच होती, तेवढ्यात आवडेभाऊ म्हणाले आमचा नंबर कधी. मी म्हटलं थांबा, आजच्या दिवस आजच सगळं करू का, उद्या करू तुमचा नंबर. म्हणून सर्वात आधी सिंपल पद्धतीने आम्ही गाजराचा हलवा बनवून घेत असतो. तुपात आणि दुधात गाजराचे जे किस असते ते छान प्रकारे त्यातलं पाणी सोक करून घ्यायचं. नंतर त्या ड्रायफ्रूट, साखर, विलायची पावडर असं करायचं. तेवढ्यात दुपारचा चहाचा वेळ झाला आहे. भेटूच्या